मी तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिजिटल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज एक महत्त्वाचा अपडेट, महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. जसं की मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे जे काही 1500 रुपयाचा हप्ता आहे तो सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे. हे संपूर्ण महत्त्वाचं अपडेट सर्वांना माहीतच असेल, परंतु यामध्ये म्हणजे मित्रांनो अजून एक आता अपडेट करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये मित्रांनो मला खूप असे मेसेज आले होते की भरपूर बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे 1500 रुपये आलेले नाहीत. तर याचं कारण काय? तर त्याचबद्दलचा अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुमच्या पण अकाउंटवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जर आले नसेल तर त्याचं एक महत्त्वाचं कारण इथे असणार आहे. या 7 कारणामुळेच तुमच्या बी अकाउंटवर हे यावेळेस या महिन्याचा जो काही लाडक्या बहिणीचा हप्ता आहे तो ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आले नाही. तर ते महत्त्वाचं कारण काय, ती महत्त्वाची 7 कारणे काय ज्यामुळे तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ भेटला नाही, त्याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ सुरू करण्यावर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपलं व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनल, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे काही महत्त्वाची 7 अटी इथे आता नवीन अपडेट करण्यात आलेले, ज्यामध्ये सर्वात 1 नंबरची अट पाहू शकता तुम्ही. जी काही 1 नंबरची अट आहे ती, ज्यांच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा अधिक असेल अशा महिलांना इथे लाभ आता भेटणार नाही. ही बाब तुम्हाला आता लक्षात घ्यायची. आता ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे अशा महिलांना आता इथे लाभ भेटता येणार नाही, देण्यात येणार नाही. दुसरी अट काय आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, म्हणजे ज्यांच्या घरातील जे काही सदस्य आहेत ते आयकरदाता असतील, आयकर भरत असेल, रिटर्न्स वगैरे भरत असेल, तर अशा व्यक्तींना पण या योजनेचा लाभ इथे भेटणार नाही. अशा महिलांना या योजनेचा लाभ इथे देण्यात येणार नाही, ते बंद करण्यात येणार आहे. या पण अटीमुळे तुम्हाला यावेळेस पैसे आलेले नसतील. तिसरी अट म्हणजे याच्यामध्ये ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कामामध्ये आहेत, सरकारी उपक्रमामध्ये आहेत, सरकारी कोणत्याही कामामध्ये असेल, सरकारी अधिकारी असेल, तर त्यामुळे तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार नाही. या पण बाबीमुळे महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. ही पण बाब इथे महत्त्वाची दिलेली आहे. यामध्ये मित्रांनो जी काही 4थी अट आहे ती, सदर महिला लाभार्थी महिला शासनाची इतर विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या ज्या काही योजना असतील, जो का अदर योजना असतील, त्या योजनेत जर भाग घेतला असेल किंवा त्या योजनेअंतर्गत लाभ मिळवत असेल तर जे काय 1500 रुपयाचा या योजनेचा हप्ता आहे तो तिथे महिलांना इथे देण्यात येणार नाही. ही पण बाब इथे लक्षात घ्यायची आहे. यामध्ये 5वी बाब म्हणजे ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार कोणतं तरी असेल, झालेली असेल, तर त्यांना पण या योजनेचा लाभ इथे भेटणार नाही. यानंतर ज्या कुटुंबातील महिला सदस्य सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉपीराईट उपक्रमामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष काहीही असेल, सरकारी कामामध्ये कुठेही दखल घेतली असेल, तर त्यामध्ये या महिलांना योजनेचा लाभ भेटणार नाही. आणि लास्ट आणि शेवटची जी काही अट आहे ती म्हणजे महिलाच्या नावे 4 चाकी असेल, ट्रॅक्टर वगळून, तर अशा महिलांना पण या योजनेचा लाभ भेटणार नाही. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या 7 अटी इथे दिलेल्या आहेत. या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला नक्कीच या योजनेत लाभ भेटणार नाही. आणि यापैकी कोणत्या अटीमध्ये तुमचा समावेश झालेला असेल तर या योजनेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे 1500 रुपयाचा लाभ भेटणार नाही. अशा प्रकारे ही महत्त्वाची अट होती, महत्त्वाचा अपडेट होतं, जे की तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. तुम्हाला जर मित्रांनो या माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.